नमस्कार गावकरी, कशात? आता मी गावाच्या भाषेमध्ये काऊन बोलून राहिलो? कारण आपल्याला बनवायचे गावकरी लाडू. आणि गावकरी लाडू म्हणजे गावाकडे चालणारे, कधी बनणारे, पौष्टिक असणारे हे लाडू करायचे का? अबे आणा ना पटपट, आणते. हां, घेऊन ये इकडं. आणि यासाठी एक वाटीभर कणिक खमंग चमचाभर तुपात छान भाजून घ्यायची. मला हे पारंपरिक पदार्थांना बनवताना खूप मजा येते. कारण काय असतं की जे बेसिक तुमच्या घरी उपलब्ध असतं सामान, तूप, पोळ्या, गूळ, दाणे हेच वापरून ते पदार्थ व्हायचे आणि ते त्या वेळी इतके अप्रतिम आणि इतके आवश्यक वाटायचे की तो एक लाडू किंवा 2 लाडू खाल्लं, पाणी प्यायलं की एक वेळचं जेवण स्किप व्हायचं. मला अजूनही आठवतं. आमची उन्हाळ्याची सुट्टी जी असायची ती न सांगता न ठरवता म्हणजे बाय डिफॉल्ट मुलताई म्हणजे आमच्या आजीच्या घरी असायची. आणि आजीचा त्यांच्या मामांचा मोठा वाडा आणि बाजूला तापी नदी अगदी अशी दूर, आणि सकाळचा तो न्याहारीचा कार्यक्रम. क्या बात आहे. मग कधी कधी असे लाडू, नाहीतर मग कधी कधी शिळी पोळी, त्याच्यानंतर बाठी म्हणजे कोय असलेलं जुनं आंब्याचं लोणचं, त्याच्यावर शेंगदाण्याचं तेल आणि गुळाचा खडा. क्या बात आहे. त्या नहारीला तोड नाही. म्हणजे कित्येक लोकांना हे आठवतही असेल, कारण एकाच घरी नाही, वेगवेगळ्या ठिकाणी असा पदार्थ बनायचा. आता उरल्या फक्त आठवणी आणि आलेलं तोंडाचं पाणी गिळणं. यामध्ये अगदी पाव चमचा असं मीठ. आणि आता गॅस बंद करून मंद आचेवर नुसतं ह्याला भाजून घ्यायचं. भाजून असं गॅस बंद करून थंड करायला ठेवायचं. आणि या पोळ्या ज्या आहेत तर त्या ताज्या असल्या तरी चालतील, शिळ्या असल्या तरी चालतील. छान याला आपण कुस्करून घेऊ. हा पोळीचा कुस्करा आणि त्यामध्ये ही भाजलेली कणिक, बारीक केलेला गूळ आणि शेंगदाणे. साधारण एक अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले. 2 चमचे साजूक तूप. याला सगळ्यांना छान आपण एकत्र करून घेऊ. आणि हे सगळं एकत्र करून आमची आजी खलबत्त्यामध्ये कुटायची. पण आता मी हे कुटणार नाही, थोडं मिक्सरमध्ये बारीक करून घे. आणि साधारण याला छान असं बारीक करून घ्यायचं. बघा की ह्याचा लाडू वळला गेला पाहिजे. आणि गरज पडली तर अगदी दुधाचा थोडासा एक हपका मारायचा आणि नंतर याचे लाडू वळायचे. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.